चला तर मैत्रिणींनो, आज आपण करवंदाचं लोणचं बनवूया। हे लोणचं खूपच मस्त असं आंबट तिखट गोड असं हे लोणचं होतं। खूप मस्त लागतं हे लोणचं। साधारण 6 ते 7 महिने हे लोणचं सहज टिकतं। नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस हे लोणचं बनवून बघा। झटपट अगदी 10 मिनिटांमध्ये हे लोणचं रेडी होतं। खूपच मस्त लागतं। अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस जर लोणचं बनवलं तर नक्कीच 6 ते 7 महिने हे लोणचं टिकेल। चला तर मी येथे फ्रेश करवंद घेतलेले आहे। स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून कोरडे करून करवंद घ्यायचे आहे। मी इथे धुवून घेतले आहेत करवंद छान असे। आता हे करवंद आपण कट करून घेऊ। स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे। आता आपण हे करवंद कट करून घेऊ। यामधले आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे। खूपच कवळे जर करवंद असतील तर ते जास्त दिवस लोणचं टिकणार नाही। पहिला आले असे झाडसर आपल्याला करवंद घ्यायचे। जर जास्त दिवस लोणचं टिकवायचं असेल तर लगेच साठी बनवलं तर मग कवळे असले तरी पण चालते। मी यामधल्या बिया काढून घेते। असे आपल्याला उभे कट करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला याच्या बिया काढून घ्यायच्या। तर सर्व करवंद अशाच पद्धतीने आता आपण हे कट करून घेऊया। चला तर मी इथे सर्व करवंद कट करून घेतलेले आहे। त्याचं पांढरं असं चिकट हाताला लागतं, त्यामुळे आपण परत एक वेळेस हे पाण्याने धुवून घ्यायचे आहे। स्वच्छ असे 2 पाण्याने मी इथे हे करवंद धुवून घेणार आहे व फॅन खाली किंवा थोडंसं बाहेर जरी टाकलं तरी साधारण कवळ्या उन्हामध्ये तरी पण चालतं, पण मी फॅन खाली त्याला पुसून सुकू घालणार आहे। आता आपण याचा मसाला तयार करू। 1 चम्मच धने, 1 चम्मच सोप। खूप कमी लोणचं बनत असल्यामुळे मी छोट्या चम्मचनेच घेत आहे। 1 चम्मच मेथी दाणे घ्यायचे आहे आपल्याला व 1 चम्मच तिख्या। हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता हे सर्व आपण छान भाजून घेऊ कमी गॅसवरती। व यामध्ये 1 चम्मच आपण लास्टला ओवा घालूया। यामध्ये तुम्ही जिरं सुद्धा घालू शकता, पण मी यामध्ये जिरं पावडर आहे माझ्याकडे। मी जिरं पावडर घालणार असल्यामुळे मी जिरं घातलेलं नाही। 1 चम्मच जिरं तुम्ही यामध्ये घालू शकता। ओवा लास्टला घालायचा आहे। ते सुरुवातीला जर घातला तर तो करपतो, त्यामुळे मी नंतर घातला। थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला कढईमध्ये। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चटणी घालायची। जसं तिखट हवं तसं 1 चम्मच चटणी, अर्धा चम्मच हळद घातली आहे मी यामध्ये व मीठ घातलेलं आहे 1 चम्मच। आता यामध्ये आपल्याला करवंद टाकून द्यायचे आहे। चला तर करवंद टाकू आपण यामध्ये। आता हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती। मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व चटणी करवंदाला लागली पाहिजे। आता यामध्ये आपण मसाले टाकू। सर्व मसाला यामध्ये थोडं थोडं करून आपण टाकू। बघू शकता आपलं लोणचं हे रेडी झालेलं आहे। त्यामध्येच मी जिरं पावडर सुद्धा घातलेलं आहे मसाल्यामध्येच। बघू शकता किती झटपट असं साखर घालू 1 चम्मच असं हे लोणचं रेडी झालं आहे चटपटीत। खूपच मस्त लागते। नक्कीच तुम्हाला 1 पोळी जास्त जेवण जाईल। जेवणाबरोबर हे लोणचं नक्की अशा पद्धतीने बनवून बघा व खा। खूपच मस्त असं लागतं। बघण्याहून तर तुम्हाला समजतच असेल की लोणचं आपलं कसं झालं ते। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन रेसिपी, साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। आपलं लोणचं हे रेडी झालं। आता थंड झालं की आपल्याला एका काचेच्या भरणीत किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये, हवाबंद भरणीमध्ये ठेवायचं आहे। 6 ते 7 महिने हे लोणचं टिकेल। खूप मस्त असं होतं। चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।